तर थंडी सुरू झालेली आहे. सुरुवातीला जी थंडी असते ती छान वाटते, आल्हाददायक वाटते आपल्याला, मनाला म्हणा किंवा आपल्या शरीराला. त्या थंडीचा छान आपण अनुभव घेऊ शकेल असं केलं पाहिजे. असं रुटीन आपण ठेवायला लागतं. आणि प्रत्येक ऋतूप्रमाणे आपलं रुटीन आपण बदलावं लागतं. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चला व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर आपण थंडीबद्दल आज बोलतो आहे. तर त्यात स्किन केअर म्हणजे काय, तर स्किनची आपल्या काळजी. कारण थंडी जेव्हा चालू होते तेव्हा असं फुटलं, आपण म्हणतो की फुटते, ओठ फुटले म्हणतो. सुरुवातीला ओठांपासून चालू होते किंवा त्वचेवर पण काही जणांचे असे हे पडल्यासारखे पडतात. कारण थंडी ती सहन होत नाही. आपलं शरीर असतं ना, त्याला प्रतिकार होऊ शकत नाही. तर त्यासाठी काही उपाय मग आपण काय करतो, चेहऱ्यावर तर बरंचसं ते जाणवायला लागतं. तर चेहऱ्यासाठी काय आहे ते बघूया. आणि थोडंफार मी घरगुती वापरलेलं आहे, थोडंफार विकतचं आहे. आता जे विकतचं आहे ते आपण घरात पण बनवू शकतो, पण मी काय बनवलेलं नाही आहे. आणि ते जे काय बाहेरचं आहे त्याला पण जास्त असे काय पैसे वगैरे लागत नाही. तर थंडीमध्ये स्किन असते ती ड्राय पडते आणि आपल्याला म्हणजे प्रत्येकाला वाटत असते की आपला चेहरा छान दिसावा. मग थंडीमध्ये मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते म्हणजेच स्किन केअर कसं करते मी ते तुमच्याशी आज शेअर करते. तर त्यासाठी हे आहे ना, ही पावडर दिसत असेल तर आत्ताच दिवाळी होऊन गेले आणि उठणं घरात असेल किंवा नसेल जरी तर आयुर्वेदिक दुकान असतं, तिथं मिळून जातं आपल्याला हे. आणि जर हे नसेलच, अगदी आपल्याला हे वापरायचं नाही आहे बाबा, उठणं काही जणांना असतं की बाबा एखादा घटक यातला चालत नसतो त्वचेला एखाद्याच्या, तर ते तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतं. एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, म्हणजे दाखवलेलंच आहे की तांदळाचं पीठ वापरून सुद्धा छान चेहऱ्यावर येतो. तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालतं त्याऐवजी. आता हे उठणं म्हटलं दिवाळीचा सीझन आहे म्हणूनच आपण दिवाळीत वापरत असतो, ती सुरुवात तिथूनच करत असतो. थंडीची सुरुवात झालेली असते दिवाळीच्या वेळेलाच आणि तेव्हापासून हे आपण फॉलो करायचं असतं खरं म्हणजे, उठणं वगैरे लावून. तर हे एक 15 दिवसातून वगैरे 8 दिवसातून असं स्किन केअर केलं तरी चालतं, मी जे आता दाखवते ते. तर हे असं मी घेतलेलं आहे आणि त्यासाठी हे असं गुलाब पाणी वापरणार आहे यामध्ये मी. आता याऐवजी आपण दूध वापरलं तरी चालतं, म्हणजे कोमट दूध यात घेऊन वापरलं तरी चालतं. आता यात मी हे गुलाब पाणी घेते. बायकांचं कसं फोडे टाकले असते किंवा बाहेरून आणले असते आणि मग तशाच ह्याच्यावर करायचं नाही, तर स्वच्छ धुवून घ्यायचा आपण चेहरा. आणि ही इथे मी अशी पेस्ट बनवलेली आहे आणि गुलाब पाणी टाकलेलं आपल्याला पण सुंदरसा स्मेल येतो, छान वाटतं. काही जणांना दूध पण म्हणजे दुधाचा पण वास नको असतो, तर त्यांनी हे म्हणजे असं वापरावं. आणि गुलाब पाणी छानच वास येतो, तर लावून घ्यायचं हे असं. त्याच्यात मी टिकली काढून ठेवते ही. तर हे असं सगळीकडे चेहऱ्याला लावून घ्यायचं. पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं. तर हे आता लावून घेतलेल्याने हे हळूवारपणे असं स्क्रब करायचं. तर धुवून आले चेहरा, मगाशी धुतलेला सुरुवातीला त्यापेक्षाही आता फरक पडलेला आहे. तर आता ह्यानंतर काय करायचं, तर वाफ घ्यायची असते आणि मग वाफ घेताना स्टीमर वापरायचा असतो. तर स्टीमर माझ्याकडे आता होता तो फुटला. पूर्वी आम्ही उभे जी भांडी असायची, जर उभं स्टीलचं पातेलं असेल त्यातून आम्ही घ्यायचो आणि त्यानंतर असे स्टीमर मिळायला लागले, त्यामुळे स्टीमर सगळ्यांकडे असतातच. तर इथे मी वाफ घेऊन आलेले दिसत असेल चेहऱ्यावर, वाफ घेऊन झालेली. आणि आता हे असा फेस पॅक बनवलेला आहे. तर घरात जे साहित्य आपल्याकडे असतं त्यातूनच हा मी बनवलेला आहे. तर इथे मी बेसन पीठ, दूध आणि साय दोन्ही घेतलेले आहे. थोडंसं दूध, थोडीशी साय आणि थोडीशी हळद घेतली आहे. तर याऐवजी आपण मसूर डाळीचं पीठ म्हणजे कोणतंही पीठ घेतलं तरी चालतं. मसूर डाळीचं पीठ एकदम बेस्ट असतं. हे मी ते लावून घेते.
पॅक लावलेला तो सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ केला, धुवून घेतला आणि चेहऱ्यावर बघू शकता तुम्ही मग अशी अगदी सुरुवातीला स्टार्टिंगला मी धुवून जो लावलेला स्क्रब केला आणि त्यानंतर सुद्धा पुन्हा स्क्रब झाला तेव्हा किंवा वाफ घेतली आणि त्यानंतर पुन्हा आपण जो फेस पॅक लावला म्हणजे फेस मास्क लावला जो त्यानंतर म्हणजे फरक पडत जातो. त्यात लिप स्क्रब केलेलं आहे हे पण. तर हे आता ओठांना तर यात काय आहे साखर आणि मध आहे. तर याने हळूवार असं ओठावर स्क्रब करायचं आहे. त्यामुळे काय होतं डेड स्किन असते ओठावरची ती निघून जाते. आणि हे घरगुतीच आहे सगळं की बाबा जास्त काय नाही. तर गुलाब पाणी आपण बहुतेक वेळा आपलं आता माझं कसं असतं देवघरात पण असते की बाटली एक वापरण्यासाठी आम्हाला अशी असते. तर आपण जरी बाकीचं बाहेरचं जरी वापरत असलं घरातलं थोडं बाहेरचं थोडं असं दोन्हीचा व्यवस्थित हे ठेवावा. कारण नेहमीच घरातलं आपण वापरलं तर बाहेरचं एखादं प्रोडक्ट आपल्या चेहऱ्याला नाही सूट होत नाही मग असं होतं. तर काही बाहेरचे जे आपल्याला सूट होतील त्याप्रमाणे वापरावेत. तर हेच पुन्हा आपण वापरणार. तर गुलाब पाणी तर हे टोनर म्हणून मी वापरणार. टोनर म्हणून आपण जे बाहेर मिळतं ते वापरलं तरी चालतं यूज केलं तरी. तर हे थोडंसं असं घ्यायचं तर ह्याचं टोनर म्हणून सुद्धा वापर होतो. म्हणजे मी मगाशी ह्याच्यात पण घातलं आपण स्क्रब केलं तेव्हा पण घातलं आणि ह्याचं टोनर म्हणून पण उपयोग होतो. म्हणजे ह्याचा अनेक गोष्टीत उपयोग होतो. जर हे असं सुकल्यावर ना मॉइश्चरायझर लावायचं तर ते काय दाखवते ते पण. तर हे ॲलोवेरा जेल आहे तर हेच मी वापरणार आहे यानंतर. हे मी आता घेतले पण बाजारात सुद्धा अनेक मिळतात मॉइश्चरायझर तर ते सुद्धा आपण वापरले तरी चालतात. तर मी इथे वापरते. तर यामुळे सुद्धा आपली त्वचा मॉइश्चराईज होते. एकदम असं कमी साहित्यात असं मी माझं स्किन केअर करत असते आपल्या थंडीमध्ये. तर म्हणजे कशी स्किनची काळजी घेते दाखवलं तुम्हाला अगदी कमी साहित्यात आणि थोडंफार घरातलं वापरलं थोडंफार बाहेरचं वापरलं. तर अशा पद्धतीने खरंच गृहिणीनं थोडासा वेळ काढून आपण अशी आपली स्किनची काळजी घेतली पाहिजे. तसंच हाताळणं पण किंवा पायाळणं म्हणा तर त्यालाही मॉइश्चरायझर लावलं पाहिजे. म्हणजे लोशन वगैरे मिळतात ना बॉडी लोशन वगैरे तर ती वापरायची. म्हणजे प्रत्येक वेळेला थोडंफार चेंजेस करायचे जसे ऋतूमध्ये हवामानात फरक पडतो. याचबरोबर खाण्यापिण्यातही बदल लागतो. तर आपल्याला तहान कमी लागते बघा हिवाळ्यात तर नाही पाणी पिलं पाहिजे. अगदी आपण आठवणीने पाणी पिलं पाहिजे. उन्हाळ्यात असं आठवण नाही तर आपल्याला तहान लागतेच आणि आपण पाणी पितो. पण अशा वेळेला पाणी पिलं पाहिजे थंडीमध्ये पण. त्याचबरोबर जी काय उष्णता शरीराला उष्णता पण हवी. नुसतं बाहेरून करून उपयोग नाही तर आतूनसुद्धा ते काही घटक गेले पाहिजे. मग सीझनल ते फ्रूट असतील म्हणजे सीझनल आपले ज्याप्रमाणे येतात ना फळं ती फळं त्या ऋतूप्रमाणे फळं किंवा तीळ म्हणा गूळ म्हणजे जे काही उष्णता निर्माण करतात असे अगदी साधे अगदी भरपूर त्याला पैसे घालावे लागत नाहीत असे सुद्धा आपण पदार्थ घेऊ शकतो. तर जे काही उष्णता निर्माण करणारे असतात ते सुद्धा पदार्थ गेले पाहिजेत. त्याचबरोबर केलं चेहरा धुतल्यावर टोनर आणि म्हणजे टोनर म्हणजे मी गुलाब पाणी लावलं आणि मॉइश्चरायझर लावलं. तर त्यानंतर आता ओठांसाठी हे लावते लिप बाम आहे हा. तर हे नाही अगदी नसेलच तर व्हॅसलीन सगळ्यात मग हे व्हॅसलीन लावायचं. थंडीमध्ये म्हणजेच विंटर स्किन केअर मी काय करते हे दाखवलं. तर प्रत्येक ऋतूप्रमाणे त्यात जे काय बदल होतात त्याप्रमाणे करायचे आणि एक 10-15 मिनटं आपल्या स्वतःसाठी काढायची. आपण पूर्ण घरासाठी सगळ्यांसाठी करतो तर 10-15 मिनटं स्वतःसाठी काढायची. एक 15 दिवसातून 8 दिवसातून काढावी आणि अवश्य अगदी हे करावं. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.